तर मंडळी आज आहे 30 डे चॅलेंजचा डे 13. शाळा आहे, खिडक्या आहेत ब्ल्यू कलरच्या. मागे पण काहीतरी खूप मोठा रस्ते आहे. इथे मी काहीतरी एक फोटो याच्यावरचा जाते मी पाण्याच्या. होते ना मी घरी त्याचे घरी. नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी आज आहे 30 डे चॅलेंजचा डे 13. कालच्या ब्लॉगमध्ये जरा मिस्टेक झाली, डे 11च सांगितलं गेलं आहे, बट मी ते कॅप्शनमध्ये चेंज करणार आहे आणि ते डे 12 करेल आणि आजचा डे 13. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं मी तिकडे गेले होते, शेतात गेले, काय गेले हे पुढचं तुम्हाला अजून बघायचं बाकी आहे. तर ते आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर आजचा ब्लॉग अजून इंटरेस्टिंग असणार आहे, तर ब्लॉग बघायला विसरू नका आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर हे जे समोर दिसतंय हे सुरगाणा आहे, तिकडून पूर्ण तिकडे स्टार्ट होतं आणि ते जे ब्ल्यू कलरचं दिसत असेल तुम्हाला, एक मिनिट दाखवते मी तुम्हाला. ते जे ब्ल्यू कलरचं दिसत आहेत ना, हे इथे ब्ल्यू पिंक कलरची ती माझी शाळा आहे. खिडक्या आहेत त्या ब्ल्यू कलरच्या ज्या आहेत त्या. शाळेचं पण तुम्हाला मी नक्कीच एखाद दिवशी गेली तर मी शाळाही दाखवेल माझी तुम्हाला. आणि मी झेडपीमध्ये शिकलेली आहे तर दाखवेलच, नक्कीच दाखवेल मी. खूप भारी शाळा आहे ह्या. तर काकांनी फोन केला, काकांचा मुलगा आहे हा दादू, तो इकडे शेतातच होता. काकांचं तुम्हाला शेतही दाखवते मी. काका शेतीची कामही करतात, त्याच्यामुळे काकांच्या सुट्ट्या पडतात दुकानात. खूप सुंदर असं वातावरण आहे हे, भारी क्लायमेट आहे. तरी आज पाऊस नाही आहे, पावसात तर अजून खूप सुंदर वाटतं. हे कोणाचं आहे रे? आपलंच आहे का? हो का? हात फिरला का तिकडे का? तरी बारीक बारीक आलं ना अजून पावसामुळे. हां 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 हां, ते तर वाढेल ना अजून. खत टाकायचं असं. आणि तो आहे ना जे समोर दिसतंय पाणी तुम्हाला, ते बंधारा आहे. बंधारा म्हणतात, जसं तिकडे आपल्या इकडे धरण नाही, धरण नाही म्हणता येणार याला. तिथे पाणी साचवण्यासाठी ते बंधारा टाईप आहे. हे तिकडून जे पाणी तुम्हाला मगाशी दाखवलं ते इकडून असं वाहून येतं आणि ते तिकडे जाऊन थांबतं. ते पूर्ण आज बंधारा आता पूर्ण भरलं आहे. लहान असताना मोठे पप्पा आम्हाला नेहमी तिथे घेऊन जायचे बंधाराच्या इकडे फिरायला. खूप भारी आहे. आपण जाऊया इकडून पुढे आणि तुम्हाला अजून काय काय आहे इकडे तुम्हाला दाखवते मी. चला. आणि मी सोबत ट्रायपॉड स्टँड पण घेऊन आली आहे. ते आता छोटं करण्यासाठी खूप वेळ गेला असता माझा, म्हणून मी तसंच आणलं, गाडीतच आणायचं होतं म्हणून. ठीक आहे. आणि इकडे पण हा बंधाराच आहे. बंधाराच आहे ना रे आपण? बंधारा. हा तेच दाखवलं मी, इकडून पाणी वाहून तिकडे साचतं ते अजून. हे सर दुसऱ्यांचं असेल, हे सुरेश काकांचं आहे का हे? बाबो, तो पोरा पण डायरेक्ट उड्या मारत मारतच जाऊ राहिला, सवय. हा का तुमच्या मोठ्या पप्पाचं काय आहे? हा हा हा, तोच ना, त्याचा ॲक्सिडेंट झाला तो, त्यांचा आहे ना? छान छान. हे आपले आहे का हे गाई? हे काय म्हणतात ते? हा का, तू घेऊन आला का? हा हा हा, हो का. आणि ही जी टाकी दिसते येल्लो कलरची, ही आमच्या गावाची टाकी आहे. म्हणजे वरच्या साईडला येणं म्हणजे टाकीवर जाणं असं म्हणतात, वरच्या गल्लीला. इथे जे हे मंदिर आहे ना, जे तुम्हाला समोर मंदिर दिसत असेल, या मंदिरात आम्ही तर श्रावण सोमवारी यायचो. म्हणजे माझ्या ज्या स्कूल फ्रेंड्स होत्या त्याच्यासोबत मी नेहमी इथे यायची. त्या जुन्या आठवणी सगळ्या अशा जुन्या आठवणी ताज्या झाल्या, जागी झाल्या. खूप भारी वाटतंय इकडे आले तर मी.
स्टँड पडला. हवा खूप आहे इथे त्याच्यामुळे देते. हवा खूप जास्त हवा आहे इकडे. रोज येतो का रे दादा तुम्ही आता? आणि इथेच गावाचे जे गणपती असतात इथेच विसर्जन केले जातात ना रे. इथेच विसर्जन केलं. जेवढ्या पण मोठ्या मूर्त्या आहेत, छोट्या पण मूर्त्या आहेत त्या इथल्याच बंदरात आहेत. हा दिसताना तुम्हाला, पण हा खोल खूप आहे काय रे. आणि याच्या मागे पण काहीतरी खूप मोठं रहस्य आहे. इथे बी काहीतरी आहे. जर ते तुम्हाला ऐकायचं असेल किंवा इंटरेस्ट असेल तर तुम्ही कमेंट करा. मी नक्कीच येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगेल की इथे काय आहे. त्याच्यामुळे जास्त पुढे नाही जाते मी. इथे चिखल असेल ना चालायला इथे रे. हा चिखल आहे ना, जाऊ दे बघ चिखला पुढे पाळाच्या खाली ना. माझा आकाशदादाचा आणि मयूरदादाचा एक फोटो आहे याच्यावरचा. आम्ही गणपती विसर्जन करायला आलो होतो लॉकडाऊनमध्ये, त्यावरचा फोटो आहे. तो जर मला सापडला तर मी नक्कीच टाकेल. खूप जुना फोटो येतो. याच्यावर उभं राहून आम्ही फोटो काढला होता. त्या साईडला जाते मी पाण्याच्या. जेव्हा मोठे पप्पा होते ना तेव्हा आम्ही नेहमी यायचो इकडे. ते आम्हाला फिरायला ग्रीनरी पण किती आहे. युजली असं आपलं गाव असं सिटीमध्ये म्हणा किंवा गावात पण असं हे थोडंसं शहराच्या बाहेर पडल्यावर किंवा काय असं भारी वाटतं बघायला. इकडून येता येईल का रे मला? चिखल खूप आहे तरी मी साधी चप्पल घालून आली. मला माहिती होतं कारण चिखलात पाय सरकतो चप्पलीने. शकता इथे मासे आपलेच कस्टमर आहेत. त्या काकू आणि ते दादा काका हे मासे पकडतायत. आहे 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 का हो मासे? बघू ना एक दोन इकडे आहे का याच्यात? अच्छा एक दोन आहे का? अजून एवढे काही पकडले गेले नाहीये. ते पकडताय. तर आता 4 वाजत आले. आता मी घरी जाते. आणि ते सगळ्यांचे शेत आहेत तर त्याच्यामुळे ते शेतात कामच करायला येतात. आणि मग म्हणजे असं रोजाने पण ते दुकानांमध्ये पण जातात. असे बरेचसे लोक आहेत आणि असं एरवी ते शेतातही काम करतात. इकडे मासे पकडतायत. आता तुम्ही बघू शकता जिकडे बघाल तिकडे तुम्हाला ग्रीनरी दिसत असेल.
सोडते ना मी घरी घरून तो जाऊ तिकडून दुकानात इथे का गाई घेऊन जायचंय तुला हा का नाही तर चल ना मग कुठे पायी पायी जात बसतो हा का ठीक आहे आणून जाते मी चल येऊ मी हो चालेल चल येते मी हा तर दादू काही येत नाही मला वाटतं तो पण येईल घरी आता पण तो काही येत नाही आहे तो नंतर जाणार आहे आता मी इकडून घरी जाते आणि तुम्ही बघू शकता इकडे पण गाई गवत त्यांचे खात आहे इकडून निघते मी खूप गरम होत आहे आज ऊन पडलंय त्याच्यामुळे आता इकडून निघूया आणि मग जाऊया घरी चला त्याचे घरी वा मला तर काही आवडत नाही साक्षताईला खूप आवडतात तुम्हाला घेऊन जा ना काही तर आता इथे दत्त मंदिर आहे समोरच तिथे आरती चालू आहे तुम्हाला आवाज येत असेल तर मंडळी तुम्ही बघितलं की मी तिकडे शेतात मळ्यात गेली होते तर ते सगळं काही बघितलं आणि त्यानंतर मी घरी आले आणि जरा दुकानात गर्दी होती त्याच्यामुळे काही शूट नाही केलं आणि आता डिरेक्ट दुकान वाढवून घरी आल्यानंतर शूट करते तर तुम्हाला कसं वाटलं शेत किंवा तिकडचं जे क्लायमेट होतं ग्रीनरी होती ती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला असं काही नवीन नवीन मी एक्सप्लोअर केलेलं बघायला आवडेल का हेही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर हा व्लॉग आपण इथंच एंड करूया अशाच नवीन व्लॉगमध्ये भेटूया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय